सादर करतोय बाप कविता. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, पण तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणांसाठी राखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाहित्या क्षणांची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात, अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात. बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर. बाप म्हणजे जसे की एक झाडच अबोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली. अंबाजोगाई शहरात ज्यांनी 50 वर्षापूर्वी व्यवसायाच्या माध्यमातून पाऊल ठेवले, आज तो व्यवसाय आकाशाला गवसणी घालत आहे. व्यवसायामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, त्याग आणि समर्पणाची आवश्यकता असते, तरच यश त्यांच्या पायावर लोटांगण घालतं. अंबाजोगाई शहरातील व्यक्तिमत्व म्हणजे अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती तथा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व नारायणराव केंद्रे उर्फ अण्णा यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत, आव्हानाचा डोंगर पार करत आणि संघर्षाला न जुमानता आपली वाटचाल सुरू ठेवली. हे करत असताना 4 चांगली माणसं सहवासात आली, ज्यांच्यामुळे जीवन संपूर्णतः बदलून गेलं. अशा माणसाविषयी कायम कृतज्ञ असणाऱ्या अण्णा आजही गुणवत्ता आणि दर्जा जोपासूनच आपलं काम करत असतात. सध्या ते व्यवहार आणि व्यवसाय यापासून दूर जरी असले तरी त्यांनी भूतकाळात दिलेले योगदान आणि केलेलं नेत्रदीपक कार्य ज्यांच्यामुळे नव्या पिढीला प्रेरणादायी आणि आदर्श वाटतात. अण्णांच्या 17व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वार्ता समूहाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी या गावात संभाजीराव केंद्रे या शेतकऱ्याच्या पोटी नारायणराव केंद्रे यांचा जन्म झाला. तशी घरची परिस्थिती बेताचीच. केवळ 4 एकर शेती आणि त्यातून कुटुंबाची मोठी जबाबदारी.
गावात ज्या ठिकाणी ते खेळले बागडले त्या ठिकाणाला भेटी देऊन आजही त्या आठवणी जिवंत करतात. कारण भूतकाळ ज्यानं विसरला तो कधीही भविष्यात क्रांती करू शकत नाही. कारण कालचा दिवस हा उद्यासाठी महत्वाचा ठरत असतो. ज्या मोठ्या वाड्यामध्ये त्यांचं बालपण गेलं याच्या आठवणी ते सांगत असतात व त्यामध्ये रमतात. कारण तो काळ म्हणजे माणसाच्या उभारणीचा काळ असतो. आज त्या ठिकाणी नवीन घर मधल्या काळात अण्णांनी बांधलं आहे. त्या ठिकाणी वास्तव्यास असतात. गावातील मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतात. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली माणसं, आपला गाव आणि आपला परिसर हा कधीही विसरत नाहीत. नारायणराव केंद्रे यांनी प्राथमिक शिक्षण हे केंद्रेवाडी गावात घेऊन माध्यमिक शिक्षण हे छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या ठिकाणी घेतलं. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अंबाजोगाई शहरात महाविद्यालयीन व उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत MA ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढचं शिक्षण कोणतं असावं यासाठी विचार सुरू केला. त्या काळात वकिलीची मोठी क्रेज होती म्हणून वकिली करावी ही त्यांची मनोमन इच्छा. त्यासाठी त्यांनी प्रयत्न आणि धडपड सुरू केली. वकिली करायची म्हणून त्यांनी परभणीच्या दिशेने प्रवास सुरू केला. एसटी मध्ये आसनावर बसल्यानंतर शेजारी बसलेला एक गृहस्थ जो वयानं आणि अनुभवानं मोठा होता परंतु त्यांच्या राहणीमानावरून नक्कीच चांगला आणि समाज प्रक्रियेतला माणूस असावा असं त्यांना वाटलं. परंतु विचारांचा हा गोंधळ सुरू असतानाच गाडीतील शेजारील ग्रहस्थांना विचारावं की तू कोण, नाव गाव आणि पत्ता काय. त्यावर त्या सद्ग्रहस्थांना त्यांचं नाव सांगत मी डॉक्टर वांगीकर, नेत्ररोग तज्ञ असं सांगितलं. नारायणराव केंद्रे यांना भविष्यात काय करणार, काय नियोजन अशी सर्व माहिती डॉक्टर वांगीकर यांनी घेतली. त्यावर नारायणराव केंद्रे यांनी वकिली करण्याचं सांगितलं. डॉक्टर वांगीकर म्हणाले की तुम्ही चष्मा व्यवसाय करा. कारण अंबाजोगाई या ठिकाणी मोठं रुग्णालय आहे आणि त्या ठिकाणी नंबरच्या चष्म्याचं दुकान नाही. हा व्यवसाय तुम्हाला चांगला राहील. एवढ्या पोट तिडकीनं डॉक्टर वांगीकर यांनी सांगितलं. कारण नारायणराव केंद्रे यांनी गावाची ओळख सांगितल्यामुळं त्या गावचे प्रतिष्ठित नागरिक कांतीलाल दादा केंद्रे आणि डॉक्टर वांगीकर यांचा चांगला स्नेह होता. नारायणराव केंद्रे यांनी चष्मा व्यवसाय करावा अशी डॉक्टर वांगीकर यांची तीव्र इच्छा होती. पुढे गाडी परभणी येथे पोहोचली. शिक्षणासंदर्भातील सर्व माहिती घेऊन पाऊलं गावाकडे वळली. आल्यानंतर अनेक विचार मनात घोंगावत होते. कारण घरची आर्थिक स्थिती एवढी प्रभावी नव्हती. व्यवसाय करायचा तर पैसे असणं अपेक्षित होतं. एवढे पैसे उभे कसे होतील हा प्रश्न तर होताच. पुढे एक विचार आला की जाऊ द्या, आपण वकिलीचं शिक्षणच घ्यावं. परंतु जर तुमचं नशीबच बदलणार असेल तर त्यावेळी मात्र नशीब सुद्धा साथ देतं, परंतु कोणाच्या तरी माध्यमातून. त्या काळात कांतीलाल दादा केंद्रे व इतरांनी मदत करून चष्मा व्यवसायाचं दुकान सुरू केलं. 1975 साली सुरू झालेलं जनता ऑप्टिकल हे त्या व्यवसायातील गुणवत्तेचं प्रतीक बनलं. व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर अनेकांचा सहवास व साथ मिळत गेली. केंद्रेवाडीवरून येणाऱ्या ग्रामस्थांना अंबाजोगाईत आल्यानंतर केवळ नारायणराव केंद्रे यांच्या दुकानाचा आसरा होता. त्या माध्यमातून अण्णांनी राजकारणात व समाजकारणात यावं अशी गावकऱ्यांची इच्छा होती. त्या काळातील सत्ताधाऱ्यांविषयी मतदारांमध्ये रोष आणि संताप होता. कारण बदल हा त्या ठिकाणच्या मतदारांना अपेक्षित होता. म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन नारायणराव केंद्रे यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवावी असा आग्रह केला. त्या दरम्यान त्यांनी निवडणूक लढवली, जिंकली आणि सरपंचही झाले. सरपंच पदाचा अनुभव पाठीशी घेत राजकीय क्षेत्रात त्यांचं प्रमोशन होत राहिलं. पुढे राज्यात भाजपची सत्ता आली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. त्याच दरम्यान पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अण्णांनी त्या ठिकाणी उभं राहावं असा आग्रह मतदारांनी धरला. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय पंडितांना मुंडे व कांतीलाल दादा केंद्रे यांच्या सहकार्यानं पंचायत समितीची उमेदवारी मिळाली. ही निवडणूक त्यांनी जिंकली. परंतु पंचायत समितीमध्ये भाजपचं बहुमत नव्हतं. तरी देखील लोकनेत्यांनी जादूची कांडी फिरवत नारायणराव केंद्रे यांना सभापती म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. पंचायत समितीच्या माध्यमातून आणि लोकनेत्यांच्या सहकार्यातून ग्रामीण भागात विकासाचे मोठे काम अण्णांनी उभे केले. त्याच दरम्यान सक्रिय राजकारणात अण्णांनी सहभाग घेतल्यानंतर प्रामुख्याने जनता ऑप्टिकलची जबाबदारी ही त्यांचे चिरंजीव रवींद्र उर्फ पप्पू केंद्रे यांच्यावर सोपवली. शिक्षण घेत असतानाच व्यवसायामध्ये त्यांनी बदलत्या काळानुसार
भविष्याचा वेध घेऊन व्यवसायात आमूलाग्र बदल करून नव्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं व्यवसायामध्ये कमालीची गरुड झेप घेतली. व्यवसायात सुद्धा आगळेवेगळे प्रयोग रवींद्र केंद्रे यांनी केलेले आहेत. एकाच व्यवसायात अधिक काळ न रमता तो व्यवसाय टिकवून इतर व्यवसायात प्रवेश केला. आता जनता ऑप्टिकल्स ऐवजी माय चष्मा हे अंबाजोगाईचं वैभव बनलं आहे. तर माय चष्मा हा केवळ अंबाजोगाई शहरापुरता मर्यादित न राहता पुणे शहरात सुद्धा पाय पसरले आहेत. त्यासोबतच अर्णवी सारीच्या माध्यमातून कपडा व्यवसायात त्यांनी प्रवेश केलाय. त्याही व्यवसायात नेत्रदीपक अशी कामगिरी त्यांच्या हातून पार पडते आहे. अण्णांनी व्यवहार आणि व्यवसायातील जबाबदारी कमी केली असली तरी मुलांना मार्गदर्शन आणि संस्कार करण्याचं काम करीत असतात. त्यासोबतच शेती हा त्यांचा आवडता विषय असून शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात. अण्णांचा महत्वाचा एक गुण हा तरुण पिढीनं नक्कीच घेतला पाहिजे की आज वयाची 70 वर्ष पार करत असताना आजच्या काळातही योग, प्राणायाम, व्यायाम करून आरोग्याकडे लक्ष देत असतात. हे सर्व प्रगतीचे, उन्नतीचे आणि विकासाचे पाऊल पडत असताना, कुटुंबाचा उत्कर्ष होत असताना आणि सर्व काही चांगलं झालेलं असताना 2 वर्षापूर्वी ज्यांनी नारायणराव यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली व सहकार्य केलं आणि नारायण केंद्रे यांचं नाव नारायणराव होण्यास भाग पाडलं, अशा त्यांच्या सहचारिणी, अर्धांगिनी व साथी सौ पद्मिनीबाई नारायणराव केंद्रे यांचं दुःखद निधन झालं. यामुळे मोठी मानसिक हानी झाली. परंतु निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही. ते दुःख पचवून मुलांच्या भवितव्यासाठी आणि ती एकटी पडू नयेत म्हणून अण्णांनी ते दुःख पोटात ठेवून आयुष्याची पुढील वाटचाल सुरू ठेवली. जीवनामध्ये संघर्षाचा प्रवास करून यशाच्या दिशेने वाटचाल करून थकलेला किंवा भागलेला अण्णा कोणीही पाहिला नाही. उलट आजही तीच उर्मी, तोच जोश आणि तीच काम करण्याची ऊर्जा अण्णांमध्ये दिसून येते. वार्ता समूहाकडून वाढदिवसाच्या निमित्तानं पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा.